भावांनो, तिला माहिती आहे ती किती धुमाकूळ घालू शकते किंवा दांगडू करू शकते. त्याच्यामुळं तिच्या धुमाकूळामुळं आणि दांगडूमुळं आईवडील घरातून बाहेर राहतात आणि नवरा घरात जायला घाबरतो. कारण त्याला माहिती आहे थोडा जरी आवाज आपण काढला तर ती गल्ली जागी करते आणि धुमाकूळ असा घालते की नादखुळा करते. त्यामुळं मित्रांनो, प्रत्येक नवरा बायकोला घाबरतो. कारण नवऱ्याला माहिती आहे हिचा धुमाकूळ म्हणजे नादखुळा. आणि सासू सासऱ्यांना पण माहिती आहे सुनबाईचा जो धुमाकूळ झाला तर नादखुळाचा असतो. त्यामुळं सुनबाईच्या नादीनं सासू सासरे लागतात ना नवरा लागतो. ती एकटी खुश असते, आनंदी असते आणि ती घरातली बॉस असते. आयत्या घरात नागोबा होऊन बसलेली असते. ज्या घर सासू सासऱ्यांना घेतलं असतं त्याच घरातून ती सासू सासऱ्यांना धुमाकूळ घालून काढून देते आणि नवऱ्याला घरात येताना भीती दाखवते. कारण तिला माहिती आहे तिचा आवाज म्हणजे गल्ली जागी करतो आणि गल्ली जागी होते तेव्हा याला वाटतं माझी इज्जत जाते, म्हणून हा घाबरतो. पण ती धुमाकूळ घालायला घाबरत नाही. मग ती धुमाकूळ गावात घालते, तालुक्यात पण घालते. नादखुळा असतो सुनबाईचा. त्यामुळं सुनबाईच्या नादी लागताना विचार करून लागा, नाहीतर तुमच्या आयुष्याचा खेळखंडोबा व्हायला वेळ लागणार नाही.